माझा उत्कर्ष एंटरप्राइजेस म्हणून बॅग मेकिंगचा व्यवसाय आहे. मी लॉकडाऊनच्या आधी मी स्वयंपाकाची कामं करत होते. त्याच्यानंतरनं लॉकडाऊन पडल्यामुळं माझे सगळे कामं सुटले गेली आणि मग आमच्या इथं एक असं बॅग मेकिंगचा म्हणजे बेसिक असा हा कोर्स आला होता तिथं. मी आमच्या घराच्या शेजारीच हा कोर्स कंप्लीट केला आणि त्याच्यानंतर मी व्यवसायामध्ये माझ्या सुरुवात केली, की मला फर्स्ट ऑर्डर मिळाली होती 40 ज्यूट बॅगेंची. त्या फ्रॉकीमध्ये उरलेल्या कपड्यांपासून आपण हा प्रॉडक्ट बनवतो, की माझा हा प्रॉडक्ट कधीच म्हणजे कुठलंच मटेरियल असं वाया जात नाही. छोट्याशा छोट्या कपड्यापासून मी चांगल्या प्रकारच्या बॅग्स बनवते आणि सगळ्याच बॅगा सेल पण होतात. आणि याच्यात सुद्धा खूप छान 2-3 कप्पे दिलेले, जसं मोबाईलसाठी दिलेला आहे 1 कप्पा, एक आपण चेंज पैसे चिल्लर सुद्धा ठेवू शकतो याच्यामध्ये आणि एक मोठा कप्पा दिलेला आहे. खूप छान प्रकारे ह्या वन साइड बॅग्स आहेत. त्याच्यामध्ये बरेच असे कलर आहेत, पण सध्या माझ्याकडे आता 2च कलर येतं, पण कलर खूप येतं. रेड आहे, पिंक आहे, पिवळा आहे, निळा आहे, जांभळा आहे. खूप सारे कलर्स तुम्हाला भेटून जातील. नमस्कार, मी कविता अमोल मोरे. मी येरोडा येथे राहते. माझा उत्कर्ष एंटरप्राइजेस म्हणून बॅग मेकिंगचा व्यवसाय आहे आणि मी येस समिट एफ-एमध्ये मी सदस्य आहे आणि येस समिटमध्ये मी माझं सिलेक्शन झालं होतं. मी लॉकडाऊनच्या आधी मी स्वयंपाकाची कामं करत होते. त्याच्यानंतरनं लॉकडाऊन पडल्यामुळं माझे सगळे कामं सुटले गेली आणि मग आमच्या इथं एक असं बॅग मेकिंगचा म्हणजे बेसिक असा हा कोर्स आला होता तिथं. व्यवसायामध्ये माझ्या सुरुवात केली, की मला फर्स्ट ऑर्डर मिळाली होती 40 ज्यूट बॅगेंची. त्याच्यामध्ये मी खूप म्हणजे 8 दिवसामध्येच मी 40 बॅगा केल्या. त्याच्यामुळे मला असं वाटलं, की महिनाभर मी जो इन्कम करते तो खूप कमी आहे आणि आता मी बॅगेतून माझा इन्कम 8 दिवसामध्ये ₹9,000 झाला होता. म्हणून मी हा माझा व्यवसाय चूज केला तो, की मला याच्यामध्ये पुढं करायचंय काम. माझ्या बॅग हा मॅटमधनं पण आहेत आणि कापडी बॅगा सुद्धा आहेत, ज्यूटमध्ये सुद्धा आहेत आणि मी माझं प्रॉडक्ट म्हणजे युजेबल इतकं छान आहे, की त्याचा यूज तुम्ही स्कूल बॅगा जसं बाजार मार्केटमध्ये मिळतात त्या 2 महिन्यांनी फाटतात त्या बॅगा, पण माझ्या बॅगा हा वर्षभराची गॅरंटी आहे आणि त्या बॅगा वॉटरप्रूफ सुद्धा आहेत. मॅट इतकी छान प्रकारची आहे, की ती वर्षभर चांगल्या प्रकारे टिकते मुलांना. मला लॉकडाऊनमध्ये खूप छान प्रकारे सांगितल्यामुळे माझ्या व्यवसायात त्यांच्यामुळे पण खूप फायदा झालेला आहे आणि मला त्यांच्याकडनं सुद्धा अशा वेगवेगळ्या ऑर्डर्स पण मिळतात, की कंपन्यांच्या वगैरे ऑर्डर असतात, स्कूल बॅगेच्या ऑर्डर असतात आणि 1-2 अशा ऑर्डर नसतात, त्या बल्कमध्येच असतात. जसं की 100 पीस, 200 पीस असाच ऑर्डर असतात आणि माझ्याकडे 1-2 महिलासुद्धा जॉबसाठी आहेत, की ज्या मला हेल्पसाठी येतात. माझं प्रोडक्ट मी हे पुण्यामधनंच घेते, कारण माझ्याकडे असं बल्क म्हणजे अशा कंटिन्यू ऑर्डर नसतात ह्या. 2 महिन्याला, 3 महिन्याला अशा ऑर्डर असतात. म्हणून मी कंटिन्यू असं बाहेरनं एकदम मटेरियल घेऊ शकत नाही आणि विशेष म्हणजे की सॅम्पल जर आलं तर हा वेगवेगळं सॅम्पल येतं. त्याच्यामुळं मला भरपूर असं मटेरियल एकच टाईपचं घेऊन ठेवता येत नाही. जसं सॅम्पल येईल त्या प्रकारचं मला मटेरियल घ्यावं लागतं. मग मी ते पुण्यामधनंच परचेस करते. त्याच्यामुळं माझ्या बॅगा थोड्या कॉस्टली जातात आणि म्हणजे मटेरियलच महाग असतं म्हणून ते थोडं मला बी कॉस्टली द्यावं लागतं. लोकांपर्यंत मी ह्या बॅगा स्वतः पण मार्केटिंग करते, माझे मुलंही करतात, मिस्टर करतात आणि संस्थांमार्फत सुद्धा माझं मार्केटिंग होतं चांगल्या प्रकारे. त्याच्यामुळं युथ फाउंडेशनमुळं पण माझं खूप सारं म्हणजे त्यांना प्रॉडक्ट दाखवलं की त्यांनी मला मार्केटिंगमुळं मला त्यांच्यामुळं सुद्धा ऑर्डर मिळतात ते आणि माझं बॅगांची क्वालिटी वॉटरप्रूफिंग असल्यामुळं आणि चांगल्या क्वालिटीचं असल्यामुळं ते सुद्धा मला खूप म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवता येत आहेत. त्यांना पण छान आवडतायत त्या बॅग्स. का आवडतायत? कारण त्या जास्त वर्ष टिकतायत त्या बॅगा. म्हणजे सारखं-सारखं त्यांना घ्यायची गरज पडत नाहीये. वर्षभर चांगल्या प्रकारे टिकतात म्हणून ते माझ्यापर्यंत स्वतःहून येऊन माझ्याकडनं बॅग घेतात. माझ्या बॅग्स ह्या महिलांना म्हणजे लहान मुलांपर्यंत महिला विकत घेतात आणि त्यांच्या थ्रू मला आणखीन ते सुद्धा आणखीन माझ्याकडं कस्टमर घेऊन येतात. त्याच्यामुळं माझ्या ऑर्डर पण भरपूर मिळतात ते आणि त्याच्यामार्फत मला APA कडनं सुद्धा मदत होतीये
आणि त्याच्यामुळं माझी पब्लिसिटी छान प्रकारे होती, ऑर्डर पण भरपूर मिळत आहेत आणि एपीचे खूप मी आभारी आहे. तुम्हाला पण बॅग्स हव्या असतील तर इंस्टाग्रामवरती मला कॉन्टॅक्ट करा आणि माझा खाली दिलेल्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू एफी मला संधी दिल्यामुळं, आणि मी त्यांचे खूप आभारी आहे की माझं प्रॉडक्ट चांगल्या प्रकारे सेलिंग त्यांच्यामुळेच होत आहे. खूप खूप आभारी आहे मी एफीची. ही लॅपटॉप बॅग आहे. त्याच्यामध्ये कस्टमरनी सांगितल्या त्या प्रकारेच आपण बनवलेली आहे की त्यांना जशी पाहिजे होती तशीच मी बनवून दिलेली आहे. त्यांनी ऑलरेडी मला सॅम्पल दिलं होतं, त्या सॅम्पल थ्रू मी ही बॅग बनवून दिलेली आहे. पण त्यांना कप्पे खूप सारे पाहिजे होते, तर मी याच्यामध्ये 3-4 कप 5 कप्प्यांची लॅपटॉप बॅग आहे की जसं ही सुद्धा छोटा कप्पा आहे, हा एक मोठा कप्पा दिलेला आहे त्यांना. आणि वॉटरप्रूफ आहे, चांगल्या प्रकारची बॅग आहे, कप्पे खूप सारे त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत त्याच्यामुळं. आणि क्वालिटी ही चांगल्या प्रकारची मॅटमधनं बनलेली आहे आणि आतमध्ये सुद्धा कापड आपण चांगल्या प्रकारचं वॉटरप्रूफिंग लावलेलं आहे. आणि ह्या बॅगांची गॅरंटी आपण देतो की हे 2 ते 3 वर्ष आरामात टिकतात ह्या बॅगा. त्याच्यामुळे क्वालिटी खूप छान आहे. खाली सुद्धा आपण त्याला बेस दिलेला आहे, चांगला भरपूर मोठा बेस होतो त्याच्यामध्ये की तो तुम्ही असा हे पण करू शकता, वाढवायची असेल तर तुम्ही ती पण वाढवू शकता बॅग. खूप असा बेस आहे त्याच्यामध्ये. ही खणाची बॅग आहे आणि ते पण मी किड्स वेअरचे फ्रॉक वगैरे बनवते. त्या फ्रॉकीमध्ये उरलेल्या कपड्यांपासून आपण हा प्रॉडक्ट बनवतो की माझा हा प्रॉडक्ट कधीच म्हणजे कुठलंच मटेरियल असं वाया जात नाही. छोट्या कपड्यापासून मी चांगल्या प्रकारच्या बॅग्स बनवते आणि सगळ्याच बॅगा सेल पण होतात. आणि याच्यात सुद्धा खूप छान 2-3 कप्पे दिलेले, जसं मोबाईलसाठी दिलेला आहे एक कप्पा, एक आपण चेंज पैसे चिल्लर सुद्धा ठेवू शकतो याच्यामध्ये, आणि एक मोठा कप्पा दिलेला आहे. खूप छान प्रकारे ह्या 1 साइड बॅग्स आहेत. त्याच्यामध्ये बरेच असे कलर आहेत, पण सध्या माझ्याकडे आता 2च कलर येतं, पण कलर खूप येतं. रेड आहे, पिंक आहे, पिवळा आहे, निळा आहे, जांभळा आहे, खूप सारे कलर्स तुम्हाला भेटून जातील. आणि ऑर्डर प्रमाणे सुद्धा तुम्ही मला ऑर्डर पण देऊ शकता, बल्कमध्ये मी करून देईन तुम्हाला आणि कमी याच्यामध्ये प्राइसमध्ये. आता आपण शाळेसाठी प्रोडक्ट बनवलेला आहे, जे लहान मुलांसाठी खूप छान प्रकारे की मुलांना खूप आवडतं की काहीतरी वेगळं पाहिजे असतं त्यांना, टेडी वगैरे लागतो त्यांना. त्याच्यामुळं मी हा छोटासा वेगळा काहीतरी प्रोडक्ट बनवलेला आहे की तो मुलांना खूप अट्रॅक्टिव्ह वाटतो आणि त्याच्यामुळे मुलं सुद्धा सांगतात की हाच प्रॉडक्ट आम्हाला घ्यायचा आहे म्हणून. एक स्कूल बॅग आहे छोटीशी. हे तुम्हाला 3री ते 5वी पर्यंत ही बॅग चांगल्या प्रकारे तुम्ही यूज करू शकता. एक कप्पा पण दिलेला आहे. आपण 3 कप्प्यांची बॅग आहे ही, ऍक्च्युली 2च कप्प्यांची बॅग आहे. आणि त्याला आपण बॉटलचं पण हे दिलेलं आहे की त्याच्या कपमध्ये तुम्ही बॉटल पण ठेवू शकता. आणि याच्यामध्ये तुम्हाला टिफिन बॅगा सुद्धा वेगळ्या प्रकारच्या मिळत आहेत की त्या तुम्हाला म्हणजे बॅगमध्ये पुस्तकं वगैरे खराब होऊ नये म्हणून टिफिन बॅग सुद्धा याच्यासोबतच सेम कलर आणि सेम त्याच्यावरती डिझाईन असं मिळून जातं तुम्हाला. माझ्याकडे असे बरेच सारे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत आणि मी माझ्याकडे किड्स वेअरचं पण आहे, नऊवारी साड्या सुद्धा मी शिवून देते आणि वेगवेगळ्या बॅग आहेत, जसं लेडीज पर्स आहेत, हँड पर्स आहेत, मोबाईल पाऊच आहेत, आणखीन स्कूल बॅग आहे, लॅपटॉप बॅग आहे. खूप साऱ्या अगदी वेगवेगळ्या व्हरायटीचे प्रॉडक्ट आहेत माझ्याकडे. आणि मी शिवाय ह्याचं ट्रेनिंग सुद्धा द्यायला बाहेर जाते मी. जसं मी खूप लांब ज्याच्या वेगवेगळ्या संस्थेला मार्फत माझं कॉन्टॅक्ट झाल्यामुळं मला ते सुद्धा पाठवतात बाहेर ट्रेनिंग देण्यासाठी.